तसंच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कळंबोली सर्कल येथे रस्ते विस्ताराच्या कामाचा बळी, अपघातात 42 वर्षीय फुरकान पटेल यांचा मृत्यू। पनवेल कळंबोली सर्कल परिसरात सुरू असलेल्या रस्ते विस्ताराच्या कामामुळे निर्माण झालेली धोकादायक स्थिती एका निष्पाप जीवाच्या जीवावर बेतली आहे। गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 42 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। फुरकान नासिर पटेल असे मृताचे नाव असून या घटनेमुळे पनवेल परिसरात प्रशासकीय यंत्रणेविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पनवेल येथील पटेल मोहल्ला येथे राहणारे फुरकान पटेल हे तळोजा येथील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत कार्यरत होते। गुरुवारी रात्री 9:30च्या सुमारास काम संपवून ते आपल्या घरी परतत होते। कळंबोली सर्कलजवळील उड्डाणपुलावरून खाली उतरत असताना मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत फुरकान हे गंभीर जखमी झाले। उपस्थित वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांनी त्यांना तातडीने नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। फुरकान यांच्या पश्चात एक लहान मुलगी आहे। कळंबोली सर्कल येथे विविध उड्डाणपूल आणि रस्ते विस्तारासाठी सुमारे 700 कोटी रुपयांचा महाकाय प्रकल्प सुरू आहे, मात्र या कामाच्या नियोजनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। मोठ्या प्रमाणावर केलेले खोदकाम आणि वळविलेले रस्ते यामुळे वाहनचालक गोंधळून जात आहेत। अर्धवट काँक्रिटीकरण आणि डांबरी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकी चालवणे जिकिरीचे झाले आहे। रात्रीच्या वेळी या परिसरात पूर्णत अंधार असतो, ज्यामुळे जड वाहनांचा अंदाज घेणे कठीण होते। कामाच्या ठिकाणी आवश्यक ते रिफ्लेक्टर्स किंवा सुरक्षा रक्षक नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अब्रार मास्टर यांनी या अपघाताला पूर्णपणे प्रशासकीय निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे म्हटले आहे। वाहतूक पोलिसांनी देखील यापूर्वी अनेकदा संबंधित प्राधिकरणाला सुरक्षा उपाययोजनांबाबत सूचना दिल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे सर्वसामान्यांचे जीव धोक्यात येत आहेत। प्रशासनाने केवळ कंत्राटदारांचे हित न पाहता लोकांच्या सुरक्षेचा विचार करावा, असे अब्रार मास्टर यांनी म्हटले आहे। या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ट्रक चालक पांडुरंग गुजले वय 24 याला ताब्यात घेतले आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय डफळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। मात्र केवळ चालकावर कारवाई न करता असुरक्षित कामाचे नियोजन करणाऱ्या सरकारी प्राधिकरणांवरही कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे। या अपघातामुळे पनवेलमधील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। तसंच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।